भारतीय जनता पक्षाने जे आंदोलन केलं ते पूर्वनियोजित आंदोलन होतं असं आमची पूर्ण खात्री पटलेली आहे. आणि त्याला प्रत्यक्षरित्या पोलीस खात्याने मदत केली असं स्पष्टपणे व्हिडिओ दिसतंय. एक तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आंदोलनाला परवानगी द्यायला नव्हती पाहिजे, त्यांनी दुसऱ्या दिवशी द्यायला पाहिजे होती. परत त्यांनी काँग्रेस भवनाच्या इमारतीपासून 100 मीटर लांबपर्यंत आंदोलन करायला पाहिजे होतं. पण आंदोलनकर्ते आमच्या वास्तूच्या भिंतीवर चढून आंदोलन करस्तोवर पोलिस बघ्याची भूमिका घेतात आणि नंतर दगडफेक झाल्यानंतर आम्हाला धक्काबुक्की करतात. आम्ही तक्रार दिली तर आमची तक्रार घ्यायला तयार नाही. उलट आम्हालाच सांगतात की तुमच्यावरही आम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल. म्हणजे आम्हाला दम मध्ये घेतात की तुम्ही गुन्हा दाखल करू नका. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल FIR आमची घेतली, आमच्यावर परत एक FIR खोटी दाखल केली. या सगळ्या गोष्टीमध्ये पोलिसांनी आपल्या कर्तव्य दक्षतेमध्ये पूर्णपणे चुकार काम केलेलं आहे, कसूर केलेलं आहे. आणि जर पोलीस यंत्रणा म्हणून जर कोणती असेल तर ती पुणे शहरात आम्हाला दिसत नाही. तुमची काय भूमिका असेल या सगळ्यामध्ये? पहिलं तर ज्या चितवणीखोर भाषण करणारे भाजपचे अध्यक्ष घाटे असतील, पुण्याचे महापौर नागपुरेताई असतील, तिथं उपस्थित असलेले दुष्यंत मोहोळ असतील, पुनीत जोशी असतील किंवा मग बाप्पू मानकर असतील, बाकी जे जे त्याच्यामध्ये चितवणीखोर भाषण होते, त्या चितवणीखोर भाषणानंतर ज्यांनी दगडफेक केली, तुमच्या समोर एव्हिडन्स आहे, तुम्हाला दिसतंय सगळ्या व्हिडिओमध्ये, त्या सगळ्यांवर केलं पाहिजे. आम्ही दिलेले तुम्ही नावं वगळताय, आमचं स्टेटमेंट फाडताय. अशा पद्धतीने पोलिसांची भूमिका आहे आणि ती खूप संशयास्पद आहे. अत्यंत पोलिस चुकीचे वागतायत आणि ह्या पद्धतीने म्हणून आम्ही परत आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेलो होतो. जर पोलिसांनी योग्य भूमिका घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. तुमच्याकडनं काही आंदोलनाचा इशारा असं काही? आम्ही येत्या 2-4 दिवसामध्ये पोलिसांच्या भूमिकेच्या वर अवलंबून राहून काय त्यांची भूमिका होती बघून पोलीस आयुक्तालयावर काँग्रेस पक्षाचा मोठा मोर्चा निघणार, ज्याच्यामध्ये आम्ही सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. नाही तर उच्च न्यायालयामध्ये पोलिसांना सुद्धा आरोपी करावे म्हणून आमची मागणी राहील. बीजेपीचं एकूणच याच्यातून असं दिसतंय की विरोधी पक्षांचा आवाज दाबणे किंवा खोटे गुन्हे करणे अशा खूप घटना होतात. यावरती काय सांगाल तुम्ही? मुख्यमंत्री त्यांचा, गृहमंत्री त्यांच्याकडं, गृह खातं त्यांच्याकडं. आणि ह्याच्यावर जर आपण पाहिलं तर हे आंदोलन पहिल्यांदा नाहीये. अनेक वेळेला असेच हिंसक आंदोलन ह्यात भारतीय जनता पक्षाने केलेली आहेत आणि ह्याला दिशाहीन आंदोलन आहे. म्हणजे तुम्ही काय करताय काय नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला जर तसा काही तुम्हाला करायचं असेल तर मग असे अनेक मुद्दे आहेत. राहुल सोलापूर बद्दल आपण गप का बसलात, छिंदम बद्दल आपण गप का बसलात, कोरटकर बद्दल आपण गप का बसलात. तुमचे स्पोक्स पर्सन त्रिवेदी त्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी माफी मागितली असा शब्द वापरला, तरीही तुम्ही शेपटा हात घालून बसलेला होता. त्यावेळेला तुमचा भगवा जागा झाला नाही. काय नैतिक अधिकार आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरचं आंदोलन करण्याचा? म्हणून हे सगळं राजकीय षडयंत्र आणि पुणे शहराची शांतता बिघडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. मी त्याचा निषेध करत असताना पूर्ण पुणे शहराची राजकीय संस्कृती खराब केली.